नमस्कार श्रोते हो. महाभारतात ज्यावेळी पांडव व कौरव या दोन कुटुंबात सत्तेच्या लोभापायी युद्ध सुरू होतं व आपल्याच भावांचा वध मी कसा करणार याची मानसिक तयारी न दर्शविता कुरुक्षेत्रावर अर्जुन स्वतःच्या भावांच्या विरोधात स्वतःच्या गुरूंच्या विरोधात युद्ध पुकारण्यास नकारतो. त्यावेळी अर्जुनाचे युद्धात सारथी असलेल्या कृष्णाने त्याला युद्ध प्रसंगी कर्ममार्गाची आठवण करून देणारी भगवद्गीता सांगितली. कृष्णाचा या उपदेशाचा सार आपण सर्वांसमोर गीता म्हणून उभा राहतो. या गीतेप्रमाणेच कर्ममार्गाचं तत्वज्ञान सांगणारा विषय आपण सर्वांसमोर मांडण्यासाठी व्यासपीठावर उभे आहे. मी सारिका भास्कर झालटे, प्रताप कॉलेज महाविद्यालय अमळनेर येथील विद्यार्थिनी. विषय मांडते वी आर ॲट दी वॉर, देअर इज नो टाइम फॉर रोमॅन्स. प्राचीन काळात द्रविड संस्कृतीवर आर्यांनी केलेले आक्रमण, मध्ययुगीन कालखंडात पृथ्वीराज चव्हाणचा मोहम्मद घोरीने केलेला पाडाव व त्यानंतर ब्रिटिशांनी साम्राज्यवाद प्रसरवण्याच्या दृष्टीने भारतीयांवर लादलेली गुलामगिरी, यांसोबतच पहिली महायुद्ध, दुसरे महायुद्ध आणि राजकीय युद्ध यांसारखी अनेक धर्माच्या दृष्टीने झालेली युद्ध, या सर्व युद्धांच्याच माध्यमाने आपण आपल्या समाजात वर्चस्व प्रस्थापित केलं. यांसारखी अनेक युद्धांची नावं आपण घेतच राहावी आणि त्यांची संख्या वाढतच जावी. परंतु युद्ध हे फक्त रणभूमीवर घडलेली घटना नव्हे, तर युद्ध हे मनामनांतही घडत असतं, ते विचारातही घडत असतं आणि भावनांमध्येही घडत असतं. त्याप्रमाणे संत तुकोबाराय म्हणतात, रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. या अभंगाची संकल्पना आपण सर्व समजून घेणं गरजेचं आहे. परंतु जेव्हा युद्ध या शब्दाची संकल्पना आपण लक्षात घेतो त्यावेळी एकीकडे विजय तर दुसरीकडे पराजय हा असतोच. पण ज्यावेळी आपण रोमांस या शब्दाचा, या संकल्पनेचा विचार करतो त्यावेळी दोघही गट मात्र विजयीच असतात. त्याप्रमाणे रोमांस म्हणजे संकुचित विचाराने प्रणय, अद्भुत, कल्पित, अर्थातच दोन लैंगिक वर्णात शारीरिक प्रेम, एवढाच रोमांस या शब्दाचा अर्थ या विषयाला अभिप्रेत नाहीये. खरं तर रोमांस म्हणजे आपण सर्व जीवन जगत असताना आपल्या इच्छा, आकांक्षा, क्षमता पूर्ण करण्यासाठी एक मोकळं आकाश निर्माण करणे. हाच जीवन जगण्यातला रोमांस कुठेतरी हरवत चाललाय व कारण आपण द्वेषाने, संकुचित विचाराने एवढे माखलेलो आहोत की आपल्याला माणसाला माणूस करण्याचा रोमांस कुठेतरी संपत चाललाय. जोजो रॅबिट या चित्रपटात जेव्हा जोजो आपल्या बालपणात खेळणे, नाचणे, गाणे, आपल्या मनसोक्त होईल अशी कार्य करणे या विचार न करता आपल्या देशासाठी कार्य करणे हा विचार महत्वाचा वाटतो. त्यावेळी जोजोची आई जोजोला त्याच्या कलांना, गुणांना प्रोत्साहित करण्यास उत्सवते. त्यावेळी जोजो त्याच्या आईला म्हणतो, देअर इज नो टाइम फॉर रोमॅन्स, वी आर ॲट वॉर. तेव्हा जोजोची आई त्याला सांगते, नाचणे, खेळणे, गाणे, आपल्या कलागुणांना प्रोत्साहित करणे हे आपलं स्वतंत्र असतं आणि रोमॅन्स हेच स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. तसेच समाजात चाललेले दुःख संपवण्यासाठी गौतम बुद्ध आपले जीवन समाजाला वाहतात. त्यावेळी समाजात रोमांस पसरवत असताना आपल्या वैयक्तिक जीवनातील, आपल्या स्वतःच्या पत्नी यशोधरेसोबतचं वैयक्तिक जीवनातील रोमांस ते टाळतात. त्यावेळी वाटतं, यशोधरेच्या जीवनातील रोमांसला महत्व नाही का? तसेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम, लता मंगेशकर, अटल बिहारी वाजपेयी यांसारखे अनेक राष्ट्रासाठी, देशासाठी, समाजासाठी लढणे म्हणजेच आपले जीवन वाहनेच, म्हणजेच वाहने म्हणजेच रोमांस हा विचार दर्शवितात. त्यावेळी त्यांनी समाजासाठी, देशासाठी कार्य केलं व जगण्यातला रोमांस हाच असे त्यांनी दर्शविलं. त्याचप्रमाणे आजच्या व्यासपीठाला मिळालेला विषय, आम्ही फॅन्ड्रीतल्या जब्यात तंतोतंत जगलेली मुलं आहोत. या विषयात जब्या जेव्हा स्वतःच्या जीवनात रोमॅन्स शोधण्याचा प्रयत्न करतो व आपल्या जीवनात रोमॅन्स शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी इथला समाज त्याला आडवा येत असतो व जब्याला हातात दगड उचलून युद्धात समाविष्ट व्हावं लागतं. त्यावेळी त्या दिग्दर्शकाचा चित्रपट सैराट यात सुद्धा परशा जेव्हा आपल्यापेक्षा उच्च जातीच्या मुलीवर प्रेम करतो व त्यावेळी इथल्या उच्च नीच जातीच्या विचाराच्या समाजाच्या प्रतिष्ठेला तळा जातो व इथल्या प्रस्थापितांचा स्वाभिमान आडवा येत असतो. त्यावेळी वर्षावारची दोघांना पळून तर जावंच लागतं, परंतु काही वर्षानंतरही समाजाच्या मनात हे युद्ध थांबत नसतं व त्यांना शेवटी मरावं लागतं, म्हणजेच त्यांच्या रोमॅन्सला मृत केलं जातं. म्हणून मला म्हणावंच वाटतं, आदमी को जरूरत होती है एक ही पल प्यार करने और नफरत करने की, एक ही हाथ से पत्थर फेंकने और उन्हें इकट्ठा करने की, एक ही आंख से हंसने और रोने की, युद्ध में प्रेम और प्रेम में युद्ध करने की. याचप्रमाणे शीतयुद्धाच्या काळी अमेरिका जेव्हा महासत्ता म्हणून उदयास येत होती त्यावेळी व्हिएतनाम, कोरिया यांसारख्या देशांमध्ये अमेरिकेची सेना हिप्पीचे युद्ध लढत होती. त्यावेळी अमेरिकेतील सेनेच्या काही स्वप्नाळू युद्धकांनी त्यावेळी एक घोषणा दिली होती, मेक लव्ह डोंट मेक अ वॉर.
या संकल्पने आपल्याला जर आपला माणुसकी अजून जास्त सुंदर करावायची असेल तर या घोषणेकडे वळणे गरजेचे आहे. कारण जेव्हा माणुसकी सुंदर होईल, जेव्हा आपलं जगणं सुंदर होईल, त्यावेळी देश सुंदर होईल. जर देश सुंदर झाला तर विश्व सुंदर होईल, आणि विश्व सुंदर झालं तर अर्थातच माणुसकी सुंदर होईल. अर्थातच हाच तो जगण्यातला कर्म आहे जो कृष्णाने गीतेत सांगितला होता. त्याचप्रमाणे ज्यावेळी काही देश नुकतेच स्वतंत्र होतात व त्यांच्या अर्थव्यवस्थेला त्यांच्यात काही गटबाजी होते व अर्थव्यवस्थेला ताण पडायला लागतो, त्यावेळी जनतेची भुगासाठी असलेली तळमळ ही युद्धात परिवर्तित होते व जनतेची युद्धात परिवर्तित झालेली हे जीवन त्यात रोमांच संपवतात. त्यावेळी वाटतं की जीवन जगत असताना देशाचा, समाजाचा, राष्ट्राचा सर्व गोष्टींचा विचार करत असताना, आपलं जीवन जगत असताना युद्ध व रोमांस या दोघं संकल्पना लक्षात घेता कुठली गोष्ट जीवन जगत असताना आपल्याला महत्वाची वाटते हे आपण सर्वांना कळालंच असेल. हा असा आशावाद व्यक्त करते व या विचार पंचायतची रजा घेते.